शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना या संघटनेचा उद्या म्हणजे 19 जूनला 60वा वर्धापन दिन आहे. मी शिवसेनेचा वर्धापन दिन म्हणतो बरं, उभाठाचा नाही. उभाठाला जुम्मे 4-1 वर्ष झाले असतील. म्हणजे कधी झाली उभाठाची स्थापना मला काही माहीत नाही आणि तशी कधी गरजही पडलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना साहेबांबरोबर विलीन झाली म्हणजे असं मी तरी समजतो. एक मात्र वाटत राहतं की बाळासाहेबांसारखा लोकोत्तर पिता लाभलेला असताना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची म्हणजे उभाठाची अशी दयनीय अवस्था का झाली असावी, का व्हावी. म्हणजे शुद्ध बीजापोटी हे असले रसाळफळ कसे काय निपजले असेल. अर्थात नियमाला अपवाद असतोच आणि त्याशिवाय नियमही सिद्ध होत नाही म्हणा. तर मंडळी नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. तर मंडळी शिवसेनेला अतिशय जवळून पाहण्याचा म्हणजे ते जवळून पाहण्याचे सुदैव म्हणा दुर्दैव म्हणा मला मिळालेलं आहे, मला लाभलेलं आहे. 1985 पासून 2012पर्यंत शिवसेनेचा सुवर्णकाळ, बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा, दत्ताजी साळवे यांचा वचक, मनोहर जोशी यांची मुत्सद्देगिरी, वामनराव महाडिक यांची ओजस्वी वाणी, स्थानीय लोकाधिकारच्या माध्यमातून हजारो मराठी हातांना स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र देण्यासाठी झटणारे सुधीर भाऊ, गजाभाऊ कीर्तीकर, मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, शरद आचार्य यांचा धाडसीपणा, सुभाष देसाई यांचा वक्तशीरपणा मला जवळून पाहता आला. म्हणजे दुसऱ्या फळीतले म्हणाल तर विठ्ठल चव्हाण, बाळ नरे, विनायक राऊत, कमलाकर पाटील, रमेश मोरे, वामन भोसले आपला, असे कितीतरी नावं सांगता येतील. म्हणजे अगदी तोंडावर आहेत. आणि दिवाकर रावते ते तर आमच्या मराठवाडी जनतेचे दैवतच. रावते हा एक वेगळाच विषय आहे. म्हणजे एवढ्या 4 ओळीत त्यांना हे करता येत नाही. त्यांची तुलनाच कोणाशी होऊ शकत नाही, करता येणार नाही. शिवसेना प्रमुखांवरील, आपल्या संघटनेवरील निष्ठेचे प्रतीक म्हणजे दिवाकर रावते. निष्ठा, धडाडी, मेहनत, बहुश्रुतता, वक्तृत्व आणि कर्तृत्व याचा सुरेख संगम म्हणजे दिवाकर रावते. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही अशी जी मी पाहिलेली आहे. साहेब सरसेनापती आणि त्यांचे हे असे एकापेक्षा एक सरस शिल्लेदार, सरदार आणि सैनिक. एक आदेश आला की आधी लगीन कोंडाण्याचे असे म्हणत धावत येणारे, म्हणजे धोंडे खाण्यासाठी फुरसत होती कुणाला तेव्हा. वडिलांच्या संघटनेवर कब्जा मिळवीत 10-1 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी प्रचंड मनमानी केली. म्हणजे मनोहर जोशी सारख्या बाळासाहेबांच्या अतिशय ज्येष्ठ सहकार्याची, विश्वासू सहकार्याची शिवाजी पार्कवर जाहीर निर्बत्सना केली. जुन्या सर्व नेत्यांना अपमानित करून टाकले आणि भोसरी फ्रेम भांडूपच्या दळभद्राच्या नादाला लागून शिवसेना या 4 अक्षरातील जादू, सामर्थ्य, तेज सर्व घालून बसले. बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर पाणी सोडून हे उद्धव जनाब झाले. भांडूपच्या याच बडगुंजाने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे
यांना सोनियाच्या दिवसाची मोहिनी घातली, सिल्वर ओकचे दार दाखवले, सिल्वर ओकच्या दारावर नेले. बाळासाहेबांनी आपल्या आयुष्यात ज्यांना कधीही फारशी किंमत दिलेली नाही ते सर्व यांचे आयडॉल. आता अशा परिस्थितीत काय होणार बरं? सत्यानाशच होणार. म्हणजे त्यातून 2-2.5 वर्ष उद्धवराव मुख्यमंत्री झाले खरे, पण महाराष्ट्राच्या मनातून मात्र मराठी जनतेच्या मनातून झरझर झरझर उतरत गेले. 2.5 वर्षात मुख्यमंत्रीपदही गेले, शिवसेना हातून गेली आणि हाती आली उभाठा. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला उभाठा केलं आणि त्याचे सर्वाधिकार भोसरीच्याकडे दिले. मी भोसरीचा असं म्हटलंय बरं, म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं ऐकलं असेल म्हणून मुद्दाम खुलासा करतो. खरं तर प्रवक्त्यांनीच अशा भाषेचे समर्थन केलेले असल्याने त्यांचा उपमर्द करण्याचा हा हेतूही नाही, आणि तसं करणारा मी कोण? 2019 मध्ये युतीत असताना तुम्ही गद्दारी केली, मुख्यमंत्री झाले गद्दारी करून. म्हणजे खरं तर गद्दारीच्या परंपरेचे जनकत्व उद्धवजी पक्षप्रमुख म्हणून तुम्हाला स्वीकारावे लागेल. या बाजार बुनग्याला काय बोलायचं याबद्दल? त्याने तर उभाठात म्हणजे आता आमदारच शिल्लक नसल्याने भविष्याची तरतूद म्हणून राहुल गांधीची चाटणं सुरू केलेलं आहे. म्हणजे गेल्या 1.5-2 वर्षापासून अगदी व्यवस्थितपणे राहुल आणि काँग्रेसची चाटणं त्यांनी सुरू केलेलं आहे. उभाटापेक्षा काँग्रेसचीच लाल करण्यात ते प्रातर्विधी घालवतात. उद्धवजींचं नाव तुम्ही ऐकलं का त्यांच्या तोंडून कधी? या 5 खोल्याकडून आज जे 6 खासदार गेले ना, ते खरं तर जाणारच होते. म्हणजे बंडू मंत्रिपदासाठी अडून होता. हे तर महिन्याभरापूर्वीच मीच सांगितलं होतं. महिन्याभरापूर्वी आपल्या तरुण आणि तडफदार जे नेते आहेत अंबादास दानवे, त्यांनाही त्याची कल्पना होती. असे असताना रोज सकाळी याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, त्याच्यावर आरोप कर, असं आबाळ आपलत बसण्यापेक्षा आणि गलिच्छ भाषेत बोलण्यापेक्षा जरा संघटनेवर काम केलं असते तर ही वेळ आलीच नसती. किमान टाळता आली असती, मार्ग काढता आला असता. मागे एकदा ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे मला म्हणाले की या संजय राऊतने आयुष्यात कधी निवडणूक लढवलेली नाही, त्यामुळे काही बघतो, काही बोलतो, कोणाला काही म्हणतो, जरा निवडणूक लढव म्हणावं. आम्हाला माहिती आहे हो किती त्रास होतो आणि किती सांभाळून घ्यावं लागतं, कार्यकर्त्यांच्या किती हातापाया पाडावं लागतं. याला काय, काही बोलतो, आमच्या जीवावर फुकतात, राज्यसभेत जाऊन बसतो. उद्धव साहेब, या संजय राजाराम राऊत नावाच्या तुमच्या नेत्याला मुंबईतून निवडणुकीत उतरवावर एकदा. आता बंडू जाधवला तो म्हणजे ते परभणीचे शहर प्रमुख असल्यापासून मी ओळखतो. सुरेश जाधव खासदार होते, त्यांच्याबरोबर यायचे ते तेव्हा. अतिशय डॅशिंग काम करणारा असा हा खासदार आहे, असा तरुण तडफदार खासदार आहे. पैशात मोजतं त्याला. मला बंडू माहिती आहे म्हणून त्याच्याविषयी मी सांगू शकतो. काय तर म्हणे उभाठा खासदारांसाठी 15 कोटीची बोली. मग मुंबईच्या मनसे नगरसेवकांसाठी उद्धवबाजी तुम्ही कितीची बोली लावली होती हो? आणि जर असं कोणी विचारलं तर काय उत्तर द्याल उद्धवजी? संघटनेची पार वाट लावली, परतीचे सारे दोर कापले गेलेले आणि आता डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आलेली आहे. बरं, पुन्हा सल्ला देणार तोच, कारण तुम्ही दुसरे कोणी जवळ ठेवलेच नाहीत.
आज उभाटा पक्षाचे जे काही वाटोळ झालेले आहेत त्याला जबाबदार उद्धवजी तुम्हीच आहात. ही जबाबदारी तुम्हाला टाळता येणार नाही, नाकारता येणार नाही. भला मोठा साप जवळ ठेवून तुम्ही झोपता तर दुसरं काय होणार हो. शेवटी म्हणजे तुम्हाला सांगतो, आमच्या मनापाची एक कचरा गाडी आहे, कचरा उचलणारी गाडी. ती रोज सकाळी आपली येते, त्याच्यावर एक गाणं लागतं, माझा कचरा हा माझी जबाबदारी. म्हणजे याच टोनमध्ये, याच चालीवर मी तर म्हणेल की उद्धवजी, उभाटा ही उद्धवजींची जबाबदारी. आणि वामनबाब पै यांनी सांगितलंच आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणूनच म्हणतो, उद्धवा दादू, तुम्हीच आहात हो उभाट्याच्या विनाशाचे शिल्पकार. तर मित्र होय, विश्लेषण कसे वाटले कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि अशाच प्रकारचे रोखठोक विचारांसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. धन्यवाद.